नाद घालते माय मराठी येथेचे धन्य झालो, गतजन्मीचे पुण्य म्हणून मी महाराष्ट्र देशी जन्मी आलो। नमस्कार नमस्कार नमस्कार, मी प्रियांका आणि तुम्ही पाहताय सत्यवेद। आज 1 मे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिन, पण यंदाचा हा दिवस एका वेगळ्याच वादाने गाजतोय। मुंबईतील यूपी बिहारच्या रिक्षा चालकांनी मराठी बोलण्यास दिलेला हा नकार आणि थेट पुकारलेला संप। बघा ना, ज्या मातीने भाकरी दिली तिथल्या भाषेला नाही म्हणण्याची हिम्मत येतेच कशी। आज आपण या वादाच्या पलीकडचं वास्तव पाहणार आहोत। मुंबईमध्ये मराठी भाषेला नकार देत तिथल्या रिक्षा चालकांचा वाद जो आहे तो चांगलाच रंगतोय। पण सांगली, कोल्हापूर सारख्या ठिकाणी देखील MIDC किंवा अनेक ठिकाणी काही परप्रांतीय लोक पोटा पाण्यासाठी इथे स्थायिक आहेत। पण इथे चित्र थोडं वेगळं बघायला मिळेल। इथे संपाचे इशारे नसतात, कारण त्यांनाही माहिती आहे की इथे पोटाची खळगी भरण्यासाठी मालकाशी जुळवून घ्यावंच लागतं। संवाद साधण्यासाठी तिथली भाषा ही बोलावीच लागते। बघा ना, ज्या भाषेमुळे लोक आपल्याला आपलं करून घेतात ती भाषा शिकायला आणि बोलायला काय हरकत आहे हे त्यांनी चांगलं समजून घेतलं असावं। संप ज्यांनी पोकारलाय ना, त्यांना मला एकच विचारायचंय, संप करून रस्ते तर अडवता येतील, पण मग मराठी माणसाच्या मनातलं प्रेम जे आहे ते कसं मिळवणार? आता आपल्याला हा देखील प्रश्न पडला असेल की आपला मराठी माणूस जेव्हा कामासाठी बँगलोर किंवा हैदराबाद अनेक राज्यांमध्ये जातो, तिथे स्थायिक होतो, तेव्हा तो तिथे कन्नड भाषा असेल, तेलुगू भाषा असेल, नाकारतो का हो? काही रिपोर्ट्सनुसार असं लक्षात आलंय की उलट तो तिथल्या संस्कृतीशी स्वतःला जुळवून घेतो। मग महाराष्ट्रातच मराठी भाषेचा हा अनादर का बरं? यावर विचार तर नक्कीच करायला हवा। काय कराल ना विचार? पण हा विचार करण्यापूर्वी आपण हेही लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण नेमकं काय करतोय। अर्थात आत्मपरीक्षण तर झालंच पाहिजे। मग दोष कोणाचा, आपला की त्यांचा? आता हा मुद्दा थोडा कडवट आहे, पण तितकाच खरा देखील आहे ना। आपण परप्रांतीयांना मराठी बोलण्याची सक्ती तर करतोय, पण त्यांना संपावर जाण्यावरून सुनावतोय देखील। एक गोष्ट लक्षात येतेय का? नाही म्हणजे एकदा स्वतःच्या वागण्याकडे डोकावून पाहिलंय का? बऱ्याच जणांना असं वाटतं की समोरची व्यक्ती परप्रांतीय आहे, तर मग हे ओळखून आपणच स्वतःहून आपली मराठी भाषा सोडून डायरेक्ट हिंदी बोलायला सुरू करतो। अगदी रिक्षावाला असू दे, भाजीवाला असो किंवा मग दुकानातील काही कामगार, आपणच मराठी बोलायची लाज का बरं बाळगतो? किंवा समोरच्याला सोपं जावं म्हणून आपली भाषा बाजूला सारून दुसऱ्या भाषेचा आधार घेतोच ना। विचार करा, जर आपणच आपली भाषा वापरली नाही तर समोरच्याला ती शिकण्याची गरजच का वाटेल? जेव्हा आपण स्वतः मराठी बोलायचा आग्रह धरत नाही, तेव्हा आपल्याला दुसऱ्याला मराठी शिका असं सांगण्याचा नैतिक अधिकार उरतो का हो? आपण त्यांना संधी देतोय की मराठी न शिकता देखील तुमचं महाराष्ट्रात अगदी छान चालू शकतं। त्यामुळे मराठीची सक्ती करण्याआधी आहे ना, मराठी माणसाने मी मराठीतच बोलणार हा निश्चय करणं खरंच गरजेचं आहे। जर आपण आपल्या भाषेचा आदर केला आणि व्यवहार मराठीतच ठेवला तर समोरच्याला पोटा पाण्यासाठी का होईना मराठी शिकावीच लागेल ना। त्यामुळे मला असं वाटतंय की हा जो लढा आहे तो फक्त परप्रांतीयांविरुद्ध नाही, तर तो आपल्यातल्या त्या मानसिकतेविरुद्ध सुद्धा आहे, जी आपल्याला आपलीच भाषा बोलायला संकोच निर्माण करते। आता अजून एक महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा राहतो, तो म्हणजे भाषेवरचं प्रेम की मग राजकारण। नाही म्हणजे निवडणुका आल्या की हे मुद्दे तापवले जातात हो, पण सामान्य मराठी माणसाची चीड राजकारणापलीकडली आहे। त्याला आपल्याच घरात परक वाटू नये ही त्याची माफक अपेक्षा आहे। असो, शेवटी मी एवढंच म्हणेल, 1 मे रोजी आपण कामगार म्हणून सर्वांचा आदर करूयात, पण हो, महाराष्ट्रीयन म्हणून आधी आपली भाषा जपूया। बाकी भाकरीची भाषा जर मराठी व्हायची असेल तर व्यवहाराची भाषा आधी मराठी ठेवावी लागेल। बाकी आमचा आजचा हा विषय तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, आमचं सत्यवेद YouTube चॅनल सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका। लाईक करा आणि शेअर सुद्धा नक्की करा। जय महाराष्ट्र।